बाबा मग तुम्ही इकडे कसं काय? इन्क्वायरी करायची होती. इन्क्वायरी कसली? अगं त्या एक मिसिंग केस आहे तर तुमच्या ओनरशी बोलायचं. देवा काहीही झालं तरी बाबा आणि मम्मी समोरासमोर नको येऊ दे. तुम्ही जरा चेक करता का प्लीज? एक मिनिट थांबा, मी त्याला फोनवर विचारते सर फ्री आहेत का. हां. हे काय हाताला काय झालंय? मग काही नाही ग, नेहमीच आहे. मोठ्यानं आवाज कर. शिवा शिवा. सर पोलीस आले आहेत, मिसिंग केस संदर्भात त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. पाठवू का? नाही थांब, मी मीटिंग मध्ये आहे, नंतर पाठव. ओके. हवालदार कशाला आला असेल इथे? मालकाला भेटायला आलाय. आता जाऊ का? मी सांगू तिकडे? तुम्ही माझ्याकडनं हॉस्पिटल कसं बळकावलंय ते सांगू का तुम्ही जाताय? मम्मी आता काय करायचं आपण? किती वेळ लागणार आहे अजून? माझं महत्वाचं काम आहे हो. थोडा वेळ थांबावं लागेल, सर एका मीटिंग मध्ये आहे. मी काही मदत करू शकते का? नाही नाही, मला त्यांच्याशीच बोलायला लागणार आहे. काय एक नातेवाईक येऊन भेटून गेले तर मला सगळी माहिती त्यांच्याकडून पाहिजे म्हणून. मग काय झालं ग? तू एवढी अस्वस्थ कायस? नक्की? हो. मग मी एक काम करतो, त्यांच्या केबिनच्या बाहेर जाऊन उभा राहतो. काय त्यांची मीटिंग संपली ना, मला लगेच त्यांना भेटता येईल. हां, तुम्हाला तिकडे घेऊन चल. माऊ, तू मला त्यांच्याकडे घेऊन चल ना. हां हो चला. नमस्कार. नमस्कार. बोला, काय काम काढलं? मी कुलकर्णी, हे हॉस्पिटल माझंच आहे. नमस्कार, मी हनुमंत लोखंडे. कस्तुरी, यू मे गो. मी आहे. सर, आपण तुमच्या केबिनमध्ये बसून बोलू शकतो का? केबिनमध्ये? नको, नाही, तुम्ही इथेच बोला. सर, तुमच्या हॉस्पिटलमध्ये पाटील म्हणून एक पेशंट ॲडमिट होते, त्यांच्याविषयी थोडी माहिती पाहिजे होती. त्यांची मिसिंग कंप्लेन आहे आमच्याकडे म्हणून. हो, देईन की. तुमच्याकडे MLC आहे का? नाही, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. सॉरी, मग मलाही तुमच्यासाठी वेळ नाही आहे. हो, काय रे, पोचला का? नाही मम्मी, नाही 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 नाही. मध्ये कोणी आला तर त्याला डायरेक्ट उडवायचा, कळलं का? हा मम्मी, मम्मी 19वा माळा ना? 19वा नाही रे, 19वा नाही. ए कुठला रे? 22वा मजला. दुसऱ्या कुणाला तरी पकडशील. नाही मम्मी, नाही 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 नाही. घरात जा. घरी गेल्यावर बायको सून तिला खुर्चीला बांध. मम्मी, त्याचा पोरगा घरी नाही आहे. आणि पोरगा घरात नाही. शिवा, नाही मम्मी, आहे ना त्याची जन्मकुंडली आपल्याकडे सगळी. चल त्याला बाहेरच आणू. खाडीत कुठेतरी फेकून देऊ त्याला. ते पाठवतो ना मम्मी तिकडे पोरं. तर त्या माणसाची माहिती मिळवणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. अरे इतकंच महत्वाचं आहे तर तुमच्याकडे ऑफिशियल लेटर आहे का? बस आलात तुम्ही असंच इन्क्वायरीला. इज इट द राईट वे? हो सर, माहिती आहे मला. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. तुमच्या येण्यामुळे ते लोकांच्या मनात खूप गैरसमज निर्माण होऊ शकता. तुम्ही जा पाहू इथून आता. अहो पण एकदा सांगितलं तर कळत नाही का तुम्हाला? मला कामं आहेत दुसरी. या तुम्ही. जास्त आवाज केला तर फेकून टाकले वरून त्याला. बरं मम्मी. आणि ते पोरग का खेकाटतंय तिकडं. भूक लागली असेल मम्मी त्याला. दूध पाच त्याला, दूध पाच. बरं मम्मी, पाचतो दूध देतो त्याला. अरे ए, दूध पाजायला काय पुतण्या आहे का तुझा? गरम दुधामध्ये बोट घाल त्याची, कळलं का? तडफडल. बरं बरं मम्मी, बरं.
आई पोरग केकाटून कानबधीर करून टाकणार आहे माझं. ए कुलकर्णी, पटापट हालचाल कर, घालव त्याला तिकडनं. प्लीज चला. सर माझं ऐकून द्या तुम्ही. तुमच्याकडे सर्च वॉरंट असतं तर नक्कीच ऐकलं असतं. आता या तुम्ही. मला एकदा त्याच्याशी बोलू द्या. हे हॉस्पिटल आहे साहेब, तुमचं पोलीस स्टेशन नाहीये. तुम्ही आता इकडून गेला नाही तर तुमच्या वरिष्ठांकडे मला तक्रार करावी लागेल. इथे पेशंटला त्रास होईल असं काही मी तुम्हाला करू देणार नाही. तुम्ही पेशंटच्या जीवाशी खेळताय हो. प्लीज या तुम्ही आता. सर्च वॉरंट घेऊन या, मग आपण बोलू. ठीक आहे सर, येतो मी सर्च वॉरंट घेऊन. प्लीज. काय होतं तुम्हाला सर? आर यू ओके? मग मी ठीक आहे. हो डॉक्टर, नमस्कार. चुकलं माझं. हा, हात खाली, हात खाली. इकडे यायचं. शिवा, माझ्या फॅमिलीला सोडावं. फोन कर तिकडं. सोडायला लावा घरच्यांना. वहिनीची ओटी भरा म्हणाव. आणि कोणते लहान पोरग आहे त्याला चॉकलेट, गोळ्या, काय ते सगळं देऊन टाकायचं. कळलं का? हा हा. ए ऐकलं ना मम्मी काय बोलली ते? हा, पोरांना खेळणी, चॉकलेट आणि बहिणीचा ओटी सगळा तसाच करायचा. हा, सगळं ठीक. इथून पुढं शांत बसायचं. काय आमचा माणूस कधी बी तिथं जाऊ शकतो ना. हा, शांत बसायचं. आता चेहरा हसरा करा बरं. एवढी आनंदाची गोष्ट आहे. हा, हसरा करा. ए मधी मधी काय येतो इकडं? हो डॉक्टर, इकडे या. कोण येते? काय तोंडावर माशा बसल्यासारखा काय बोलतोस रे? एकदम चोख बावळटे. इकडे कोण आहेत? हे कोण आहेत? कोण आहेत? विचार करा, विचार करा, नंतर सांगा. कोण येते? मालक. एक पण बराबर बोलत नाही बाबा, एक पण बरा. मागं थांबायचं सांगितलं ना. हे शेपूट असल्यासारखं मागं मागं का? कोण येते? काय ग? कोण येते? ओनर आहेत. मोठ्याने बोल की. कोण आहेत? चल जाऊ दे. काय काय हो? तुम्ही कोण? कुलकर्णी. आणि मी कोण? मालकीण. ऐकलं का सगळ्यांनी? अजून मोठ्याने बोला. मालकीण. ऐकलं का सगळ्यांनी? आजपासून या हॉस्पिटलची मालकीन मम्मी प्रताप साठ. टाळ्या कोण वाजवलं? हा. ए वाजवा रे टाळ्या. म्हणजे इथनं पुढं पगार कोण देणार? मी देणार. काय ग, चेहरा का असा पडलाय तुझा? हा, सिनेमा पडल्यासारखा चेहरा पडलाय. हा, फवाडांना काय झालं तुमच्या? एवढी का तोंड पाडून बसलाय सगळी? ए शिवा, तिकडं कुठं पेशंट असेल त्याच्या आजूबाजूला काही बुके बिके असेल तर घेऊन ये बाबा. हा, जाते. 4 माणसांना बोलव, सरांना खांदा द्यायला. निरोप समारंभ आहे त्यांचा. निरोप द्यायला 4 माणसांना गोळा करा जरा. हा, घ्या, पकडा. मस्त दिसतोय, मस्त दिसतोय, मस्त दिसतोय. ए टाळ्या वाजवा. तुम्हाला काय नाही वाजवायच्या का टाळ्या? हा, आता टाळ्या नाही वाजवल्या ना तर मग मी काय करते ते माहितीये. वाजवा, वाजव. शिवा,
मोठ्यानं आवाज आला पाहिजे. थांबल्या कशा टाळ्या? जोरात जोरात. आभारी आहे आभारी. काळजी घ्या लेकरा बाळांची, वहिनींची काळजी घ्या. आता दिवस आले त्यांच्या बरोबरीनं राहायचे. सुखा समाधानानं राहा, कळलं का? हा, या या या. नाही बघा बघा, मन लावून बघा, शेवटचं बघताय नीट बघा. माझ्या हातात हे हॉस्पिटल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी अडाणी बाय हॉस्पिटल कशी चालवणार? काय आहे, आपण आपली गँग चालवतो, त्यामुळे हॉस्पिटल चालवणं आपल्यासाठी डाव्या हाताचा मन. सिंधू, किती वाजता येते काम? 10. उद्यापासून 8 वाजता यायचं. सुट्टी घेते का? नाही घेत. नाही घेत ना? मला विचारल्याशिवाय सुट्टी घ्यायची नाही. आणि तुम्हाला वाटत आता मम्मी मालकीन झालीये, त्यामुळे हॉस्पिटल सोडून आपण जाऊ शकतोय, पण जोपर्यंत मम्मी म्हणत नाही ना तोपर्यंत सुट्टी घ्यायची नाही बरं का? नाही तर मम्मी कायमची सुट्टी करून टाकल, कळलं? काय काय तुला सांगितलं होतं ना खाली जाऊन सांगायला हॉस्पिटलची मालकीन कोण आहे म्हणून? सांगता नाही आलं का? हा, मला येऊन खाली सांगावं लागलं. सांगितलेली कामं ऐकायची. हॉस्पिटलची मालकीन कोण आहे? तुम्ही. नाव असतं का नाही? मम्मी प्रताप साटम. पूर्ण नाव नाही घ्यायचं, फक्त मम्मी म्हणायचं, कळलं? हा, हॉस्पिटलची मालकीन मी आहे, त्यामुळे इथनं पुढं मी जे सांगेन ते करायचं, कळलं का? मी सांगितलेली कामं तू ऐकत नाही. एवढी कामं सांगितलीत तुला. काय काय कामं करायची लक्षात आहे ना? सौरभ कुठे आहेत? ते सर्जरीमध्ये बिझी. कशात? ऑपरेशन करतायत ते. महत्वाची कामं आहेत, महत्वाची कामं आहेत. महत्वाची कामं कसं आहे केली पाहिजेत. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची जबाबदारी आता डॉक्टर सौरभवर आहेत. आजपासून या हॉस्पिटलचे मेन डॉक्टर कोण आहेत? डॉक्टर सौरभ. काय गे सिंधू, तुझी जीभ लई चरा चरा चालती का? आ, बघितलंय मी त्या सौरभ बरोबर गप्पा गोष्टी करताना. कामाच काम ठेवायचं, कळलं का? लक्षात ठेवायचं, हॉस्पिटलचे मेन डॉक्टर कोण आहेत? डॉक्टर सौरभ. अरे वा, आले बघा. ते काय चाललंय? काय आहे, आजपासून हॉस्पिटलचे मेन डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर सौरभ आहेत हे सांगत होते मी यांना. काय? हे कोणी ठरवलं? हॉस्पिटलच्या मालकानं. कुलकर्णी सर? आजपासून या हॉस्पिटलची मालकीन मी आहे. व्हॉट? मम्मी प्रताप साटम. काय झालंय? डॉक्टर लवकर. अहो सिरियस केस आहे. ऍक्सिडेंट झाला रस्त्यात. ऍक्सिडेंट? नर्स, ओटी तयार करा. तुम्ही यांना घेऊन जा, लगेच घेऊन जा, लगेच. निशा, पोलिसांना फोन कर. पोलीस कशाला? मम्मी प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही त्याच्यात पोलीस येऊ- कशाला? फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात मम्मी. ही ऍक्सिडेंट केस आहे, पोलीस केस करावी लागते. ए, तू याचा कोण लागतो रे? अहो कोणी नाहीये, पण समोर ऍक्सिडेंट झाला म्हणून घेऊन आलो मी. रस्त्यात मेला असता तर? मग तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण त्याला इथं आणलाय ना. मग आता काही पण प्रॉब्लेम नाही. शिवा, हा. ही सगळ्यांना स्पष्ट सांगून ठेवती, या हॉस्पिटलमध्ये पोलीस येणार नाहीत. ए थांब. तुम्ही इथे काय करताय?
हो तुम्हीच इथे काय करताय? आवाज खाली ठेवायचा, वाढवायचा नाही. हॉस्पिटल आहे ना, लोक आहेत ना. हो बाय, मी काय केलं नाही, मला माफ करा. केलं, माफ केलं तुला. आता इथून वाटायचं, जायचं. इमर्जन्सी केस आहे, ऑपरेशन थिएटर मध्ये शिफ्ट करतोय. वटायचं इथं. याचं ऑपरेशन मी करणार. येतं मला सगळं. जाताय का याच्या जागी तुम्हाला आडवं करू? ज्याच्या नशिबात मरण लिहिलं असतं ना, ते त्याला कधी ना कधी मिळतच. पण तू माझ्या डोक्याचा ताप वाढवला, एक काम वाढवला ना माझा. अरे जिथे ऍक्सिडेंट झाला तिथेच मेला असता तर आपल्याला हे काम करावं लागला नसतं ना. चांगलं असं मोकळ्या हवेत मरायचं ना. नाही 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 नाही, पण तुझ्या नशिबात या इस्पितळामध्ये माझ्या हातून मरण लिहिलंय. अरे आमचं गंगाजळी संपतोय रे आता. किती देव तुझ्या आत्म्याला शांती दे. बरोबर आहे, प्रॉब्लेम तर काहीच नाहीये खरं बघायचं तर. पण हॉस्पिटलचे काही नियम आहेत आणि त्या नियमात पोलीस या हॉस्पिटलमध्ये येणार नाहीत. काय या या, अरे जा बघा पेशंट, तो काय झालंय त्याचं बघा. जा 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 पटापट जा जा. तुम्ही काय जा की घरी. नवीन हॉस्पिटल आहे, बघून जा सगळं. बोवणी केली तुम्ही, काय झालं रे त्याचं. पोहोचवला शिवा, केस संपली. सपनाला नारळ फोडायला सांग. देव त्याच्या आत्म्यात शांती. देव त्याच्या आत्म्यात शांती.